नमस्कार मंडळी, मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी. मंडळी, पुन्हा रविवार आणि पुन्हा नवी कविता. आणि आजची कविता खरंच नवीन आहे. कशी ते ऐका. ऐकलीच नाही का लावली असेल सांगा. त्याचं कारण नुकतीच मी एका लग्नाला जाऊन आले, म्हणूनच हे जरा बरे कपडे आहेत. तर मंडळी, या लग्नाचं एक वैशिष्ट्य सांगते बरं का. लग्नाचं काय वैशिष्ट्य होतं? लग्न छान पार पडलं आणि निरोप समारंभाची वेळ आली. आणि नेहमी त्यावेळी ओटीत घालते मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. अशा विहिणी गायल्या जातात. रडारडी चालू होते. मुलीला निरोप दिला जातो. मुलीच्याही डोळ्यात पाणी येतं. मागं वडील उभे असतात, त्यांचेही डोळे भरून आलेले असतात. भाऊ आपल्या बहिणीला निरोप देत असतो. पण हे लग्न जरा वेगळं होतं. आणि या लग्नामध्ये ती मुलगी आपल्या आईची समजूत काढतीये. जणू काही मुलगीच आई होतीये. तिला आठवत असतं, एकदा आपली आईच आपल्याला म्हटली होती की मुलीला माहेरपण मिळण्यासाठी आई सासरी जाते. हे तिला आठवतं. आणि ती मुलगी आपल्या आईला निरोप कसा देते ते माझ्या कवितेत ऐका. खरंच वेगळी कविता आहे. सर्व आई वडिलांना धीर देणारी कविता आहे. कदाचित तुमच्या घरी सुद्धा अशा मुली असतील, नक्की असतील. तर ऐका सुकूची रविवारची नवी कविता. कवितेचं नाव आहे निरोप. ती मुलगी लग्न झालेलं आहे आणि आपल्या आई वडिलांना काय सांगते ते ऐका. सदैव माझ्या अंतरी असता. आई वडील समोर उभे आहेत. नवी नवरी समोर उभी आहे. आई वडिलांच्या डोळ्यात गंगा यमुना येत आहेत. आणि ही मुलगी धैर्य धरून आपल्या आई वडिलांना सांगते, निरोप कसला मला देता. नका देऊ, आपण बरोबरच आहोत. सदैव माझ्या अंतरी असता मायतात तुम्ही, निरोप मजला कशास देता. सदैव माझ्या अंतरी असता मायतात तुम्ही, निरोप मजला कशास देता. गळ्यात माझ्या आहे तुमच्या संस्कारांचा साज. गळ्यात माझ्या आहे तुमच्या संस्कारांचा साज. या साजातून, साज म्हणजे एक दागिना. कुठला दागिना आहे? आई वडिलांनी दिलेले संस्कार. म्हणून ती मुलगी म्हणते, या साजातून सतत ऐकते कर्तव्याची गाज. काय कर, काय करू नको, कशी वाग, माझी आई कशी वागली, माझे वडील कसे वागले, हे या अलंकार मला मिळालेला आहे. आणि ती मला सतत सतत आठवण येते आहे. या साजातून सतत ऐकते कर्तव्याची गाज. मनात येता बोलू शकता. आता काही निरोप द्यायचं मला तुम्ही रडून कारण नाहीये, कारण मी परदेशात जाणार आहे. उद्याच मी तुमचा खरा निरोप घेणार आहे. हा देश सोडणार आहे. पण मला माहितीये त्याचं दुःख तुम्हाला जास्त असेल. पण मनात येता बोलू शकता. कधीही फोन लावू शकता. मनात येता मज पाहू शकता. आता मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉल करून मला कधीही तुम्ही पाहू शकता. मनात येता बोलू शकता. मनात येता पाहू शकता. मग कशास डोळा पाणी आणता.
मग कशास डोळा पाणी आणता, ही कथा जुनी पुराणी, ही कथा जुनी पुराणी. पूर्वी कसं होतं, एकदा मुलगी सासरी गेली की संपलं. आता तसं उरलं नाहीये. आता मुलगी ही आपल्या आईची आई बनू शकते, वडिलांची आई बनू शकते. मग कशास डोळा पाणी आणता, ही कथा जुनी पुराणी. उठा चला ना, उठा चला ना, आपण गाऊ आठवणींची गाणी. माझं बालपण किती समृद्ध गेलं, किती छान गेलं. तुम्ही मला घडवलं, हा संस्कारांचा साज माझ्या गळ्यात घातलात. उठा चला ना, आपण गाऊ आठवणींची गाणी. आठवण येता तुम्हा, आठवण येता तुम्हा तुम्ही हो. उठा सरळनी या माझ्या घरी. काही काळजी करू नका. कधीही आठवण झाली तर तुम्ही सरळ माझ्या घरी परदेशी या. उभी असेल स्वागत करण्या, ही मुलगी तेथे दारी. उभी असेल स्वागत करण्या, ही मुलगी तेथे दारी. संकोच मुळी नका करू हो या परदेशी वाणाचा. हा वाण परदेशी आहे, पण मी तुमचीच आहे. इथलं वातावरण, इथल्या सोयी सुविधा याचा मुळीच संकोच करू नका. कारण घरात पाऊल पडता येईल सुगंध संस्कारांचा. घरात पडता पाऊल येईल सुगंध संस्कारांचा. केक नि पिझ्झा खाऊन आमुचा, निवांत हिंडा फिरा. थोडा जेवणाखाणात होईल बदल. केक नि पिझ्झा खाऊन आमुचा, निवांत हिंडा फिरा. आणखी मौज मजाही करा, आणखी मौज मजाही करा. रातीला विश्रांती घ्या घरा. काय लेख आहे बघा. रातीला विश्रांती घ्या घरा. आता ही रात्र कधी कधी संकट काळ सुद्धा असू शकते. त्यावेळी ही लेख तुम्हाला विश्रांती द्यायला तत्पर असेल. म्हणून म्हणलंय की रातीला विश्रांती घ्या घरा. लेकीला यातून खूप काहीतरी सुचवायचंय की येस, मी आहे तुमच्या संकटकाळी, माझ्या घरी विश्रांतीला या. देशा जाता पुन्हा गाल तुम्ही मम आठवणींची गाणी. आता मी तुमच्या आठवणी घेऊन जाते आहे. यानंतर तुम्ही जेव्हा देशाला परत जाल तेव्हा गाल तुम्ही मम आठवणींची गाणी. कसे फिरलो मुलीकडे, काय काय केलं, काय खाल्लं, किती आनंद होता ते तुम्ही पाहाल. हात हलवुनी मिठीत घेता, मुकीच होईल वाणी. आणि मला जेव्हा हात पसरुनी मिठीत घेता, मुकीच होईल वाणी. अन येईल डोळ्यात थोडे पाणी. त्यावेळी मात्र आई बाबा, मी जेव्हा तुम्हाला निरोप देईन माझ्या घरातून, तेव्हा येईल डोळा थोडे पाणी. जस्ट माझ्या दुःखाची झलक फक्त तुम्हाला दिसेल. कारण मला खरा आनंद आई वडिलांना माझ्याकडे विश्रांती देण्यात आहे. मंडळी, हा निरोप लग्नाच्या दिवशी मुलीनं आईला दिलेला तुम्हाला कसा वाटतो मला खरंच नक्की कळवा. कविता आवडली तर लाईक करा, शेअर करा, पण आवडली तरच करा. मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या रविवारी नवीन विचार, नवीन कविता घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.